मला असंही अशा बरेच कमेंट्स येतात की तुम्ही स्वतःच लेखक आहात आणि तुम्हीच प्रतिमाचा रोल करताय म्हणून तुम्ही ते कॅरेक्टर इतकं छान लिहिलं आहे. किंवा मी परवा तर असंही एक ऐकलं की तुम्हीच लिहिता म्हणून तुम्ही कल्पनाला वाईट दाखवता आणि तुमचं प्रतिमाला छान दाखवता. बऱ्याचदा माझ्या वडिलांना एका पॉईंटनंतर ते मंत्री असताना मॉरल पोलीस म्हटलं जायचं, पण माझ्या घरात मला कधी हे मॉरल पोलिसिंगही बघायला मिळालं नाही आहे. म्हणजे मला कधीच आमच्या घरात 7च्या आत घरात हा कॉन्सेप्ट नव्हता. आम्ही दोघी मुलीच आहोत, मी आणि माझी मोठी बहीण, पण आम्हाला कधी असंही नाही सांगितलं गेलं की तुम्ही रात्री उशिरा बाहेर जायचं नाही किंवा कोणाशी बोलायचं नाही, असे कपडे घालायचे नाहीत, असं वागायचं नाही. पण आईचं मन असं असतं की तुम्ही बाहेर काम करत असताना तुमची मुलगी, तुमचं बाळ जर एका पगारी नोकरदाराकडे असेल तर आईची मनस्थिती वेगळी असते आणि ती जर आजीकडे असेल तर आईची मनस्थिती पूर्ण वेगळी असते. तर माझी मुलगी माझ्या आजीकडे आहे ही जी भावना होती त्या भावनेमुळे मी काम करू शकले. कारण मला हे माहिती आहे की आत्ता जर माझ्या मुलीला काही झालं घरी, तिला समजा ताप आला किंवा कुठे पडली, तिला लागलं, तर मी तिच्याजवळ असताना मी जे करू शकेन त्याच्यापेक्षा जास्त तिची आजी करेल. आजीला जास्त माहीत असेल की पटकन काय करायचं, आता कसं हे हँडल करायचं, आणि मला कसलीच काळजी नसते. तर ही सिच्युएशन जेव्हा एका स्त्रीच्या आयुष्यात असते तेव्हा मला असं वाटतं की ती भयंकर भाग्यवान आहे स्त्री जी मी होते. की माझी मुलगी लहान असताना माझ्या सासूबाई ठामपणे माझ्या पाठीशी उभ्या होत्या की तुमचं काम जर चोख असेल तर समोरचा माणूस स्त्री आणि पुरुष असा भेदभाव नाही करत, त्याची हिंमतच नाही होत. आणि मला असं वाटतं की मी स्त्री असल्याचा वेगळा काही उपयोग करण्याची गरज नाही आहे. इनफॅक्ट माझ्या नाटकांना वगैरे सुद्धा माझं नाव लेखक असं लागतं, लेखिका असं लागत नाही, कारण मला असं वाटतं की ह्या कामाचा माझ्या जेंडरशी काही संबंध नाही आहे. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. महिला दिन निमित्ताने मी एका खास व्यक्तिमत्वाला भेटायला आले आणि त्या इतक्या गोड आहेत आणि त्यांचं प्रत्येक पात्र गोड, असं चुकून त्यांनी असं कठोर पात्र निभावलं होतं, पण ते छान निभावलं होतं. शिल्पाताई. हाय शिल्पाताई. हाय, कशा आहात? मस्त. तू कशी आहेस? मस्त. आज आपण असं महिला दिनानिमित्त भेटलो आणि एकदम छान कम्फर्ट होऊन भेटलोय. खूप भारी वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? मलाही मस्त वाटतंय, कारण खरं तर असं मुलाखतींसाठी असं खूप इन्फॉर्मल पद्धतीने असं बोललं नाही जात, त्यामुळे आज आपण ही जी सुरुवात केली आहे ती खूप मस्त वाटते. सध्या तुमचं प्रतिमा हे कॅरेक्टर खूप महाराष्ट्राला आवडते आणि त्यांचं प्रचंड प्रेम तुम्हाला मिळतंय, तर त्या बाबतीत तुम्ही काय बोलाल? खरंच प्रचंड प्रेम आहे, कारण याआधीसुद्धा मी खूप यशस्वी प्रोजेक्ट्स केली आहेत. असावा सुंदर स्वप्नांचा बंगलाचे 1000 एपिसोड्स मी केले होते आणि खूप मालिका केल्या. पण प्रतिमाला जे प्रेम मिळतं आहे ते याआधी मी खरंच मालिकेसाठी तरी अनुभवलं नाही आहे. मला असं वाटतं की प्रत्येक घरात ही प्रतिमा आवडते आहे आणि मी ह्याचं क्रेडिट खूपसं चॅनलला देईन, स्टार प्रवाहाला, कारण सगळे मिळून ती कथा बांधतात, कॅरेक्टर्स बांधतात. आमची जी पटकथा लेखक आहे अश्विनी स्नेहल रमेश, तिलाही मी ह्याचं श्रेय देईन, कारण ज्या पद्धतीने तिने ही प्रतिमा बांधली, डेव्हलप केली. मूळ कथेमध्येही हे पात्र होतंच, पण पटकथेमध्ये जो आकार घेतला ह्या प्रतिमाच्या कॅरेक्टरनी तो फार सुंदर होता आणि त्याचा मला वाटतं परिणाम किंवा सायली आणि प्रतिमामधला जो एक बॉन्ड आहे ते त्या दोघींनाही माहीत नाही आहे की आपण आई आणि मुलगी आहोत, पण तरीसुद्धा त्यांच्यात जे नातं आहे ते इतक्या छान पद्धतीने दाखवलं गेलं आहे की मला खरंच असं वाटतं की माझ्या जागी दुसरी कुठलीही अभिनेत्री असती तरी प्रतिमा इतकीच लोकप्रिय झाली असती. माझं नशीब खूप छान म्हणून ती माझ्या वाट्याला आली. माझं स्वतःचं प्रतिमावर प्रचंड प्रेम आहे आणि हो, महाराष्ट्राचं आहेच आहे. ॲक्च्युली प्रेक्षकांना माहीत आहे की नाही मला माहिती नाही, बट स्टील मला आवर्जून सांगायचं आहे, तुम्ही लेखनसुद्धा करताय ह्या सिरियलचं. सो त्यामुळे ते एक बॉन्ड असतो तो इनडिरेक्टली कुठेतरी असं जोडला गेला आहे आणि त्यामुळे ते तुमचं कनेक्शन छान जास्त आहे. पण तुम्ही लेखन हे आधीपासून करत होताच, पण तुम्हाला प्रोत्साहन कुठून मिळालं? मला ह्याचं प्रोत्साहन खरं तर एक प्रेक्षक म्हणून मिळालं. मी जेव्हा अनेक वर्षांपूर्वी, म्हणजे जवळजवळ 25 वर्षांपूर्वी मालिका लेखनाला सुरुवात केली, तेव्हा मला एक प्रेक्षक म्हणून असं वाटलं की ज्याला आता खरं सांगायचं तर आपण ट्रोलिंग म्हणतो, जे मनातल्या मनात माझ्या उमटलं की हे काय लिहितात, हे असं का वागतायत ही पात्र, कुठली तरी मालिका बघताना जे आज सर्रास सगळ्या सोशल मीडियावर बोललं जातं की नाही हे पात्र असं नाही वागणार, नाही ही कथा अशी जाता कामा नये, ह्याला काहीतरी वेगळं वळण मिळालं तर ही जास्त इंटरेस्टिंग होईल, अशी प्रेक्षक म्हणून आपली जी रिॲक्शन होत जाते. एका पॉईंटला माझ्या असं लक्षात आलं की हे असं घरी बसून टी व्हीच्या स्क्रीनकडे बघून ताशेरे जोडण्यात काही पॉईंट नाही आहे. मला जर असं वाटते की ही कथा चुकीच्या पद्धतीने जाते तर मग ती ह्याच्यापेक्षा बेटर मला लिहिता येईल का हे मला बघायला हवं. मला जर चांगली मालिका लिहिता येणार असेल
तरच मी दुसऱ्यांच्या मालिकांबद्दल बोलावं. सो त्यानंतर मी 1-2 चॅनल्सशी बोलून मग माझ्या काही मालिका आल्या. मृगजळ नावाची मालिका होती, तेव्हा तारा हे चॅनल होतं. मग झी मराठीसाठी मी या सुखानो या लिहिली, त्याची कथा पटकथा माझी होती. अशा मी अनेक मालिका पुढे करत गेले. अनुबंध, कुलवधू, लज्जा, या सगळ्या झी मराठीच्या मालिका आहेत. या सगळ्या मी लिहिल्या. पण त्याचा जन्म माझ्यातल्या प्रेक्षकांनी दिला होता असं मला नक्कीच वाटतं, की त्यामुळे आज जे ट्रोल करतात त्यांना मला खरंच सांगावं असं वाटेल की हे काय दाखवतायत, वाटेल ते करतायत असं बोलण्याऐवजी आपण खरंच प्रयत्न करूया की हे चुकतंय ना त्यांचं, मग आपण काहीतरी करून बघूया असं म्हणून जर सुरुवात केली तर पुढे खूप छान छान काहीतरी करता येईल. ॲक्च्युली किती वेगळी गोष्ट आहे की नाही मला ट्रोल करायचं आहे पण मला याचा उपाय पण पाहिजे, म्हणून तुम्ही जे काही लेखन सुरू केलं आणि पण ते उत्तमरित्या पार पडते. म्हणजे असं नाही की एखाद्याचं असं ना की नाही मला पण एकदा प्रयत्न करायचा आहे पण नंतर एका पॉईंटनंतर ते सोडून देतात की नाही जमत आहे, चल आता ते करताय ते करू दे, मला नाही करायचं, मला ट्रोल करायचं आहे. पण तुम्ही तसं न करता डिरेक्टली सुरुवात केली आणि ती अजूनही पार पाडताय, ती खूप भारी गोष्ट आहे. कारण सायली आणि प्रतिमाच्या बॉन्डचं जे लेखन आहे तेच खूप सुंदर आहे. म्हणजे बाकीच्यांचं आहेच पण ते एक मेन असतं ना आई आणि मुलीचं नातं, जे ज्या प्रकारे तुम्ही मांडताय ते खूप सुंदर आहे. ते लेखनातून आणि प्लस ह्याच्यातून पण हो. इथे मला एक गैरसमज खरं तर प्रेक्षकांचा दूर करायला आवडेल. मला असंही अशा बरेच कमेंट्स येतात की तुम्ही स्वतःच लेखक आहात आणि तुम्हीच प्रतिमाचा रोल करताय म्हणून तुम्ही ते कॅरेक्टर इतकं छान लिहिलं आहे. किंवा मी परवा तर असंही एक ऐकलं की तुम्हीच लिहिता म्हणून तुम्ही कल्पनाला वाईट दाखवता आणि तुमचं प्रतिमाला छान दाखवता. तर असं नाही आहे, कारण मी ठरलं तर मगची कथा लिहित नाही, मी ठरलं तर मगची पटकथा लिहित नाही, मी संवाद लिहिते. त्यामुळे माझ्याकडे एक तयार सीन येतो. हा जो ग्राफ असतो कुठल्याही कॅरेक्टरचा की कल्पना किती चिडतीये, पूर्ण आजीचं काय म्हणणं आहे, प्रतिमाचं काय म्हणणं आहे, हे सगळं कथेत असतं, पटकथेत असतं, जे मी लिहित नाही. फक्त ते योग्य भाषेत योग्य पद्धतीने एकमेकांशी कसं बोललं जाईल हे संवादातून मांडलं जातं, ते माझं काम आहे. प्रतिमा कसं बोलेल हे मी ठरवू शकते, प्रतिमा काय बोलेल हे मी नाही ठरवू शकत. ते चॅनल ठरवतं, मग ती कथा मांडली जाते, पटकथा लिहिली जाते. ही खूप मोठी प्रोसेस असते. त्यामुळे ज्यांना असं वाटतं की मी काम करत असल्यामुळे मीच माझा रोल खूप छान करते, तर तसं नाही आहे. माझ्याकडे तो दिला जातो, प्रत्येक सीन दिला जातो आणि मी ठरलं तर मगच्या बाबतीत फक्त संवाद लिहिण्याचं काम करते. अनेक वर्ष मी पटकथाच लिहित होते, गेली काही वर्ष मी संवाद लिहिते. आता ही माझी 3री मालिका असेल, एपिसोडिक धरल्या तर 4थी-5वी, ज्याचे मी फक्त संवाद लिहिते आणि मी ते प्रचंड एन्जॉय करते. म्हणजे आता आपण बोलतोय तर काल पहाटेपर्यंत मी ठरलं तर मगचा एक कोर्ट सीन लिहित होते. आता हे कोर्ट सीन्स खूप मोठे मोठे असतात आणि खूप कठीण असतात, कारण ते आर्ग्युमेंट असतं. एकीकडे वकील बोलतो, एकीकडे बाकीचे विटनेसेस बोलत असतात. त्यांचं लॉजिक नीट असायला हवं, त्याचा ग्राफ नीट असायला हवा. आणि हा सीन मी पहाटे 3 वाजेपर्यंत लिहित होते, पण मला डोळ्यावर झापडही नाही आली, कारण मी तो सीन मी इतका एन्जॉय करत होते लिहित असताना. ज्या पद्धतीने अर्जुन सुभेदार बोलतोय, ज्या पद्धतीने तो वादविवाद होतोय, हे मी खूप एन्जॉय करत असल्यामुळे मला वाटतं तू जे म्हणालीस की मी मध्येच सोडलं नाही आणि मी ते करत राहिले, कारण मी मनापासून हे एन्जॉय करते आणि ठरलं तर मग ते संवाद लिहिणं तर विशेष एन्जॉय करते. ॲक्च्युली त्यामुळेच तुम्ही सकाळी 3 वाजेपर्यंत जागून लिहिणं खूप कठीण असतं, ते पण विदाऊट झोप. तुमच्या ह्या प्रवासाला ॲक्च्युली सुरुवात कुठून झाली? किंवा तुम्ही जसं म्हणाल की ट्रोल करण्यापासून सुरू झालं, पण स्टील एक असतं ना की मी आज छान एक छोटासा सीन लिहिला आहे, माझा एक सुरुवात केली आहे, ती सुरुवात कुठून केली तुम्ही? मी म्हटलं तसं सुरुवात खरं तर ती ह्याच भावनेने झाली होती की मलाही लिहून बघायचं आहे, कारण मी घरात बसून फक्त असं नाही म्हणणार, चिडचिड नाही करणार की शी हे बरोबर नाही आहे, हे संवाद चुकीचे आहेत, ही कथा चुकीची आहे, असं आपण करू नये, आपण लिहून बघूया. अशीच सुरुवात झाली होती. तेव्हा मी मृगजळ ही मालिका केली. मग मी भाग्यविधाता वीरेंद्र प्रधानच्या ETV मराठी होतं तेव्हा, त्या भाग्यविधाता या मालिकेत मी काम करत होते, अभिनय करत होते. आणि तेव्हा मी वीरेंद्रला सांगितलं, आमचे 2-3 संवाद लेखक होते, तर मी वीरेंद्र प्रधान आमचा जो दिग्दर्शक होता त्याला सांगितलं की वीरेंद्र मी ट्राय करून बघू संवाद लेखन. म्हटलं मी तारासाठी आधी मालिका लिहिली आहे, तारा या चॅनलसाठी, पण मला ह्याचे संवाद लिहून बघायला आवडतील. तर तो म्हणाला ठीक आहे, 2 मी तुला ट्रायल सीन्स देतो, तू लिहून बघ, आपण प्रयत्न करून बघूया. सो मी प्रयत्न करून बघायचा म्हणून ते 2 सीन्स लिहिले आणि मला हा विश्वास होता की त्यांनी आमच्या मेन लेखकाला हे सीन्स सांगितलेच असतील लिहायला, शिवाय मी एक एक्सपेरिमेंट म्हणून लिहून बघते. तर मी ते लिहिले सीन्स, दुसऱ्या दिवशी सेटवर जाऊन मी त्याला दिले, म्हटलं वीरेंद्र हे सीन्स आहेत. त्यांनी असे नजरे खालून घातले आणि त्याच्या असिस्टंटला दिले की हां हे 2 सीन्स मी आपल्या लेखकाला हे सांगितलेच नव्हते, हे आपण शिल्पाचे वापरूया. आणि मला असं झालं, अरे तू आपल्या लेखकाला सांगितले नव्हतेस आणि हे आत्ता वाईट सीन्स असते तर काय झालं असतं, म्हणजे
आपण अडकलो असतो ना. बरं तेव्हा काही पटकन मेल केला सीन वगैरे असं नव्हतं, ते हाताने लिहून द्यावे लागायचे. म्हटलं अरे तू त्यांनाही सांगायला हवे होतंस, तू माझ्या भरोश्यावर कसा राहिलास. तर तो शांतपणे म्हणाला नाही शिल्पा, तू लिहून लिहून किती वाईट लिहिणार होतीस, तू चांगलाच लिहिला असता सीन. तर मला ना त्याच्या त्या वाक्यानी, आणि तो इतक्या शांतपणे ते वाक्य म्हणाला होता, आज वीरेंद्रला हे आठवतही नसेल की तो असं काही म्हणाला होता, पण तो म्हणाला की किती लिहून 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 तू किती वाईट लिहिशील, हे त्याचे शब्द होते. तर मला असं वाटलं की वीरेंद्रसारख्या अतिशय ब्रिलियंट दिग्दर्शकाला जर माझ्याबद्दल हा विश्वास वाटत असेल तर आपण हे करत राहायला हवं. मीही एन्जॉय करते, समोरच्याचा विश्वास आहे माझ्या कामावर, तर आपण हे करत राहायला हवं. मग मी भाग्यविधाताचे संवाद लिहिलेच, आणि त्यानंतर मग या सुखानं याची पटकथा लिहिली, आणि पुढे अनेक वर्ष मी कथा आणि पटकथाच लिहित होते. किती भारी. म्हणजे तुम्ही ती सुरुवात केली, तुम्हाला ॲप्रिशिएशन लगेच, अरे चल छान लिहिलंयस तू, हे तुम्हाला भारी मिळालं त्यावेळी. आणि आत्ता हे छान लिहिलंय पेक्षाही तू वाईट लिहूच शकली नसतीस, हा विश्वास मला खूप काहीतरी देऊन गेला. हे मला वीरेंद्रनी दिलेला कॉन्फिडन्स आहे हा. थँक्यू वीरेंद्र सर. तुम्ही अभिनयात कशा आलात? मग तुम्ही एकांकिकामध्ये पार्टिसिपेट केलं होतं का, की नाटक कुठलं केलं होतं, की डिरेक्टली लेखनातूनच असं? नाही, लेखन मी खूप नंतर सुरुवात केली. जसं मी म्हटलं तसं अगदी माझं लग्न वगैरे झालं होतं जेव्हा मी मृगजळ लिहिली. पण अभिनय मी खूप लहानपणापासून करते, आणि आमच्या घरातलं वातावरणच असं होतं की पुस्तकं वाचणं, नाटकं, फिल्म्स बघणं. आमच्या घरात माझे वडील राजकारणात होते, ते मंत्री होते नंतर, पण आमच्या घरात अजिबातच राजकारणी वातावरण नव्हतं. आमच्याकडे हे असं सांस्कृतिक वातावरण होतं. त्यामुळे डान्स शिकायचाच, पुस्तकं वाचायचीच, नाटकात काम करायचंच, असं आमच्यासाठी ते इट वॉज अ गिव्हन. त्यामुळे शाळेच्या नाटकांमध्ये, शाळेच्या डान्सेसमध्ये मी भाग घ्यायचेच. तो भाग न घेण्याची शक्यता आहे हे सुद्धा कधी मनात नव्हतं आलं, तो घ्यायचाच असतो. तर असंच आम्ही 8वीत आम्ही डान्स जेव्हा बसवला होता एक, तेव्हा बाहेरून एक ढोलकीवाला बोलावला होता. त्या ढोलकीवाल्याने आम्हाला सांगितलं की आविष्कार चंद्रशाला या संस्थेचं एक दुर्गा झाली गौरी नावाचं नृत्यनाट्य सुरू करतायत, त्यांना चांगला डान्स करणारे मुली हवे आहेत, तर तुम्ही जाऊन बघा तिथे. मग तिथे मी गेले माझ्या काही मैत्रिणींबरोबर, काही डान्सच्या स्टेप्स करून दाखवल्या. तेव्हा काही कळतही नव्हतं, मी 7वीत वगैरे होते, 7वीची परीक्षा जस्ट झाली होती. आणि मग ही सुट्टीतली गंमत म्हणून ते सुरू केलं, दुर्गा झाली गौरी हे नृत्यनाट्य तेव्हा केलं. मग तेव्हाच आमच्यातल्या काही मुलींना 1-2 प्रायोगिक नाटकांमध्ये आविष्कारच्याच संधी मिळाली. तशी मी 1-2 प्रायोगिक नाटकं केली. मग आपोआप माझ्या नकळत कधीतरी मी सत्यदेव दुबेंबरोबर नाटक करायला लागले, चेतन दातारबरोबर मी नाटक केलं. तर ही खूप मोठी नावं आहेत, पण त्यावेळेला कदाचित मला त्याची जाणीवही नव्हती. म्हणजे दुबेजी अगदीच आजूबाजूचे होते, चेतन खूप मित्र होता, त्यामुळे असं नकळत कुठेतरी सुरुवात झाली. मग दुबेजींच्या एका नाटकाचं सावल्या नाटक केलं होतं, त्याचा प्रयोग बघायला दिलीप प्रभावळकर आले होते. मग त्यांनी मला हसवा फसवी या नाटकासाठी विचारलं. असं ते आपोआप मग व्यावसायिक नाटक केलं. मग तिथून आपोआप कधीतरी सिरियल केली, ते बघून अमोल पालेकरांनी त्यांच्या सिरियलसाठी विचारलं, सो आपोआप सिरियल केली. असं मी कधीच कोणाला सांगायला गेले नाही आहे की मला अभिनय करायचं आहे, किंवा असं कधी ठरवलं नाही की आता इथून पुढे मी अभिनय करणार आहे. पण एकातून एक असं काम निघत गेलं आणि मी समहाव तिथे फ्लो होत गेले. किती छान आहे. म्हणजे तुम्ही असं ठरवलं नाही मला अभिनय नाही करायचं आहे, पण ते नृत्यातून मग हळूहळू नाटक, प्रायोगिक नाटक, सिरियल्स असे सुरू झाले. प्रवास छान होता तुमचा हा. मग या प्रवासात काही कुठे स्ट्रगल झाला का, की काही प्रॉब्लेमॅटिक झालं होतं तुमच्यासाठी? नाही, अजिबातच नाही. इनफॅक्ट मी अगदी सांगेन की बऱ्याचदा माझ्या वडिलांना एका पॉईंटनंतर ते मंत्री असताना मॉरल पोलीस म्हटलं जायचं, पण माझ्या घरात मला कधी हे मॉरल पोलिसिंगही बघायला मिळालं नाही आहे. म्हणजे मला कधीच आमच्या घरात 7च्या आत घरात हा कॉन्सेप्ट नव्हता. आम्ही दोघी मुलीच आहोत, मी आणि माझी मोठी बहीण, पण आम्हाला कधी असंही नाही सांगितलं गेलं की तुम्ही रात्री उशिरा बाहेर जायचं नाही, किंवा कोणाशी बोलायचं नाही, असे कपडे घालायचे नाहीत, असं वागायचं नाही, किंवा काय मोठ्याने हसायचं नाही, तुम्ही मुली आहात तर हे करायचं नाही, ते करायचं नाही, असं आम्हाला कधीच सांगितलं गेलं नाही. त्यामुळे तो जो एक स्वतःच्या घरातला स्ट्रगल जो खूप जणींना ज्याचा सामना करावा लागतो, त्याचा मुळात मला सामना नाही करावा लागला. त्यामुळे दुर्गा झाली गौरी केल्यानंतर मी प्रायोगिक नाटकात कामं करायला लागले, त्याच्या तालमी असायच्या, मी 11-12 वाजता कधीही यायचे. त्यामुळे भीतीही गेली मनातली. उशिरा प्रवास रात्री करण्याची, मुंबई मला असं वाटतं की अतिशय सेफ शहर तेव्हाही होतं, आजही आहे, की रात्री अपरात्री प्रवास करायला भीती वाटत नाही. त्यामुळे तशी भीती ही मनात नाही राहिली. त्यामुळे कुठल्याही प्रकारचा स्ट्रगल, टच वूड, मला असा अनुभवायला नाही मिळाला. आणि मला ही लक्झरी मिळाली की माझ्यासमोर जे काम येत गेलं
त्यातून मला निवड करता आली. अभिनयाचं सगळ्यांनाच कधी ना कधीतरी बॅड पॅच येतो, म्हणजे जो बच्चन साहेबांनाही चुकला नाही की काही मोठा काळ जाऊ शकतो जेव्हा आपल्याला आवडतात तशी अभिनयाचे आपल्याला प्रोजेक्ट्स येत नाहीत. पण मी त्याच वेळेला लेखनसुद्धा करत असल्यामुळे टेक्निशियन्सच्या बाबतीत असं होत नाही, ते काम सतत सुरूच असतं. त्यामुळे एकीकडे मी लेखक म्हणून काम करत असल्यामुळे सुद्धा मला अभिनयात स्ट्रगल नाही करावं लागलं, कारण मग तिथे मला स्वांत सुखाया काम करता येतं, तिथे मला निवड करता येते, कारण माझ्याकडे एक बॅकअप प्लॅन आहे. म्हणूनही मी लेखनही करत असल्यामुळे सुद्धा माझं स्ट्रगल खूप खूप प्रमाणात वाचला. ते असं असतं ना की एकच गोष्टीवरती निर्भर न राहता अजून एक काहीतरी बॅकअप असला पाहिजे, मग आपण सुरळीत जाऊ शकतो एक पाथवरती. तर तुमच्याकडे खूप छान प्रकारे होतं की नाही, अभिनय करायचाच आहे पण सोबत काहीतरी. आणि मला अगदी आवर्जून असं वाटतं की प्रत्येक ॲक्टरने, म्हणजे अभिनेता अभिनेत्री, मराठी रिजनल कुठलाही हिंदी जे कोणी असेल, जे अभिनय करतात त्यांनी अभिनयाबरोबरच आणखी एक काहीतरी पॅरलल त्यांचा व्यवसाय असणं खूप गरजेचं आहे. तो ह्या व्यवसायाशीच निगडीत असला तर उत्तम, पण तुम्ही कॉस्ट्युम डिझायनिंग करू शकता. म्हणजे लेखन प्रत्येकाला जमेल असं नाही, कुठलीच गोष्ट प्रत्येकाला जमेल असं नाही, हे प्रत्येक काम स्किल्डच आहे. पण तुमची आवड कशात आहे किंवा तुम्हाला कशात आणखी स्किल तुम्ही डेव्हलप करू शकता हे बघून कॉस्ट्युम डिझायनिंग असेल किंवा केटरिंग असेल, खूप जण आपल्याकडे उत्तम स्वयंपाक करतात, तर ते केटरिंग असेल किंवा काही इक्विपमेंट हँडल करणं असेल, ते भाड्याने देणं असेल, असं ह्या व्यवसायाशी निगडीत असेल किंवा फिल्म इंडस्ट्रीशी निगडीत नसलेलं सुद्धा काम, पण एक काहीतरी पॅरलल चालू ठेवायला हवं प्रत्येक ॲक्टरने, असं मला नक्कीच वाटतं. आणि आत्ताची जी नवीन जनरेशन आहे ती या बाबतीत मला असं वाटतं की खूप छान ब्रिलियंट आहे. बरेच जण आता त्यांच्या म्हणजे फॅशन डिझायनिंग सुरू करतात किंवा ॲक्च्युअल कॉस्ट्युम्समध्ये काम करतात. खूप जणांचे फ्रँचायझीस कसले कसले घेतलेले आहेत, काही ना काहीतरी बिझनेस असतो. तर मला असं वाटतं की तुम्ही फार अतिशय हुशारीने तुमचा पैसा गुंतवणं, तुमचा वेळ गुंतवणं आणि अभिनया व्यतिरिक्त आणखी एक काहीतरी करत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली म्हणजे हे एक कलाकार बोलतो ही खूप वेगळी गोष्ट आहे, कारण कलाकार फारसे मी असं ऐकलं होतं, नाही मला फक्त ॲक्टिंगच करायची आहे. हे मी खूप जणांकडून ऐकलं, इवन माझ्या बॅचच्या जी मुलं आहेत त्यांच्या, नाही मला फक्त ॲक्टिंग करायची आहे. मी म्हणते तर तुम्ही काहीतरी करा ना सोबत, हे महत्त्वाचं असतं. मग घरातल्यांचा प्रेशर पण तुम्हाला एवढा येणार नाही, काहीतरी सुरू आहे तुमच्याकडे, त्यामुळे खूप भारी वाटतं ऐकायला. आता महिला दिन येतं आहे आणि त्यासाठीच आपण ॲक्च्युली खास भेटलो आहे. तर तुम्हाला महिला दिनासाठी काही बोलायचं आहे का, किंवा आपण साजराच केला पाहिजे किंवा का नाही केला पाहिजे, असं काही तुमच्या मते आहे का? मुळात महिला दिन ह्या कॉन्सेप्टवरच माझा विश्वास नाही आहे. म्हणजे बाकीचे दिवस 364 कोणाचे असतात, मग महिलांशिवाय काहीच होऊ शकत नाही. कारण मुळात स्त्री जितकं मल्टीटास्किंग करू शकते तितकं कोणीच करू शकत नाही, की एकाच वेळेला घरही सांभाळणं, तुमची नोकरी असेल, तुमचं काम असेल ते बघणं, घरातल्या पाहुण्यांपासून सगळं बघणं, मुलांचं करणं, पाहुण्यांचं करणं, ह्याच्यासाठी मेंदूला जी ताकद असायला लागते ना मेंदूमध्ये, ती स्त्रियांकडे जास्त असते. पुरुष एका वेळेला एक किंवा फार फार तर 2 विचार करू शकेल, पण बाई एका वेळेला अनेक आघाड्यांवर बाय डिफॉल्ट लढू शकते, काम करू शकते. त्यामुळे प्रत्येक दिवस तिचाच असतो. पण मला असं वाटतं की बाकी सगळ्यांकडून तिला तितका रिस्पेक्ट दिला जाणं नक्कीच गरजेचं आहे. कदाचित त्याची आठवण करून देण्यासाठी आपण हे दिन साजरे करत असू, पण प्रत्येक दिवस म्हणजे 365 दिवस महिलांचेच आहेत. जर महिलांनी असहकार पुकारला तर काहीच घडू नाही शकणार जगात. ॲक्च्युली तेच आहे. आपण जर बोललो ना, स्त्री असं म्हणाले की मला आता नाही जेवण बनवायचं नाही आहे, तुम्ही करायचं, कोण नाही उठून करणार. बोलतात एक असं चुकून असतो एखादा माफक की नाही बाबा मी तुला मदत करेन, पण बाकीच्यांना बसायचंच खायचंय. आणि हे फक्त स्वयंपाक करण्याच्या बाबतीत नाहीये, हां, अनेक बाबतीत. म्हणजे घर चालवत असताना समजा बिलं नवरा भरतो असं आपण समजलं, तरी सुद्धा बऱ्याचदा असं होतं की बायकोनी 4 वेळा आठवण केल्याशिवाय तो ते करू नाही शकत. तर स्वतःहून जबाबदारी घेऊन स्वतःहून आठवणीने भरेल असं होईल का, तर फार कमी वेळा होतं. त्यामुळे एक तो छोटासा धक्का देणं जे असतं पुरुषाला प्रत्येक लेवलचा, म्हणजे ऑफिसमध्ये काही स्ट्रेस असेल तरी सुद्धा तो हँडल करणं त्याला एकट्याला शक्य नाही होत. एक त्याला त्याच्या बायकोची किंवा एका स्त्रीची सोबत जर मिळाली तर त्याचंही डोकं शांत राहतं आणि त्याला जास्त मदत होते या गोष्टी हँडल करण्यासाठी. सो सगळ्याच पातळ्यांवर, हे फक्त स्वयंपाकाच्या बाबतीत नाही आहे, सगळ्या लेवल्सवर स्त्रीची साथ असल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही.
तुमचं अगदी बरोबर आहे. मी एक्झाम्पल म्हणून म्हणाले ते. आता ॲक्च्युली जसं तुम्ही म्हणालात की स्त्री सगळंच हँडल करू शकते, तर मला तुम्हाला ॲज अ कलाकार म्हणून विचारायचं आहे किंवा मला हा पडलेला प्रश्न आहे की कलाकार महिला कलाकार आहेत त्या कशा हँडल करतात. कारण ऑब्व्हियसली शूट काही 7 तासांचं नसतं, 15 तासांचं शूट प्लस बाय डिफॉल्ट 2 आवर्स जायचे, 2 आवर्स यायचे. नाही म्हटलं तरी 24 तास तुम्ही घराच्या बाहेर असतात. मग तुम्ही घर कसं सांभाळता? घर सांभाळण्याच्या ऐवजी मुलं आहेत, त्यांना टाईम देणं, तेवढा इमोशनल बॉन्ड थोडासा कुठे स्पेस होऊन जातो त्यामध्ये, तो क्रिएट करणं, सगळं कसं काय जमवून आणता तुम्ही? हे परत मी म्हटलं तसं की स्त्रीच्या मेंदूतच जे एक मल्टीटास्किंग आहे त्याचाच इथे उपयोग होतो. कारण हे खरंच आहे की जर स्पेशली डेली सोप जर करत असेल महिला कलाकार किंवा कोणीही खरं तर खूप जास्त वेळ जातो. म्हणजे सकाळी 8:30 वाजता तुम्ही पोहोचणं अपेक्षित असतं, 10 वाजतात सेटवरून निघायला, आणि आगेमागे तू म्हणतेस तसं प्रवासाचा वेळ, त्यात मुंबईत शूटिंग असेल तर तो सहज 2 ते 3 तासांपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे घरी जायचं आणि मेल्यासारखं झोपायचं, परत जेमतेम उठायचं अलार्मनी आणि तयार होऊन निघायचं, असंच आयुष्य राहतं. तर मला असं वाटतं की ह्यात मग त्या कलाकाराचं स्किल किंवा ते जे मल्टीटास्किंग असतं तेच उपयोगी पडतं की जो काही वेळ मिळेल, ज्या दिवशी शूटिंग नसेल त्या दिवशी तुम्ही तुमच्या नात्यांना कसं जपता, किंवा जर मुलं असतील तर मुलाबरोबर क्वांटिटी टाईम स्पेंड करण्याऐवजी क्वालिटी टाईम मुलाला कसं देता, की भले तुम्हाला आठवड्यातून एखादाच दिवस मुलासाठी मिळत असेल पण तुम्ही तो काय पद्धतीने त्याच्याबरोबर वेळ घालवता हे मला वाटतं जास्त महत्त्वाचं आहे. आणि महिला कलाकारांना हे जास्त योग्य पद्धतीने जमू शकतं. त्यामुळे किती वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबाला देता ह्यापेक्षा तो जो काही मोजका वेळ तुम्हाला देता येतो तो तुम्ही कसा घालवता हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि हे स्त्रियांना नक्कीच जास्त जमतं. पण ऑफकोर्स प्रवासाच्या किंवा इतका वेळ काम करण्याच्या प्रॅक्टिकल अडचणी तर आहेतच. पण मी म्हटलं तसं मुंबईसारखं शहर आहे ते खरंच खूप सेफ आहे, पण वेगवेगळ्या पातळ्यांवर हा स्ट्रगल महिला कलाकारांना करावा नक्कीच लागतो. म्हणून मी सल्यूट करते. मला खूप बोलतात प्राऊड फील होतं ॲक्च्युली या गोष्टींमुळे. कारण आत्ता आपण जर बघितलं तर काही जे नॉर्मल स्त्रिया आहेत त्यांना थोडं वेगळं वाटतं, काही 24 तास घराच्या बाहेर असते, घरातलं त्यांना बघत नाही, पण त्यांना हे माहितीच नसतं की त्यांच्या मागे त्या लोकांचे किती सारे स्ट्रगल असतात. तुम्ही किती सगळं हँडल करून एकत्र येता आणि ते एकत्र येऊन सुद्धा तुम्ही इतकी वर्ष संसार आणि मुलांना साथ देता, त्यांना हवं नको त्या सगळ्या गोष्टी बघता, हे त्यांना नसतं माहिती. त्यामुळे त्यांना फक्त वायफळ चर्चा करायला तो एक गोष्ट मिळते. पण म्हणून मी हा प्रश्न विचारला की तुम्ही कसं हँडल करता. कारण ही इंडस्ट्री म्हटलं की महिलांसाठी खूप कठीण असते. अरे ती सिरियलमध्ये काम करते, अरे ती मूवीमध्ये काम करते, पण आहे त्यांची पण पर्सनल लाईफ आहे हे सांगायला खूप मला आवडतं. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला कोणाची जास्त साथ मिळाली किंवा कोणाच्या जास्त इमोशनल अटॅचमेंट झाले आणि त्यामुळे तुम्ही आज इतक्या छान प्रकारे ते गप्पा मारायला बसल्यात, म्हणजे तर स्माईल ठेवून बोलणं आणि तेवढंच रिस्पॉन्स देणं खूप कठीण असतं. कारण तुम्ही एवढं स्ट्रगल करता, परत एवढं काम करून परत त्याच उत्साहाने पुन्हा काम करणं कठीण असतं. मग ह्या सगळ्यात तुम्हाला कोणाची साथ आहे? मी नक्कीच माझ्या सासूचं नाव घेईन. कारण हे तर सगळ्यांनाच माहिती आहे की स्त्री जेव्हा घराबाहेर पडून काम करते तेव्हा तिला तिच्या कुटुंबाची साथ असल्याशिवाय तिला ते नाही करता येत. पण माझ्या बाबतीत अगदी असं झालं की माझी मुलगी खूप लहान असल्यापासून मी परत कामाला सुरुवात केली बाळंतपणानंतर. तर माझ्या मुलीला अगदी लहानपणापासून माझ्या सासूबाईंनी सांभाळलं. आणि आता तर असंही शक्य आहे की 24 तासाची बाई असते, तेव्हाही मला ते शक्य होतं. पण आईचं मन असं असतं की तुम्ही बाहेर काम करत असताना तुमची मुलगी, तुमचं बाळ जर एका पगारी नोकरदाराकडे असेल तर आईची मनस्थिती वेगळी असते, आणि ती जर आजीकडे असेल तर आईची मनस्थिती पूर्ण वेगळी असते. तर माझी मुलगी माझ्या आजीकडे आहे ही जी भावना होती त्या भावनेमुळे मी काम करू शकले. कारण मला हे माहिती आहे की आत्ता जर माझ्या मुलीला काही झालं घरी, तिला समजा ताप आला किंवा कुठे पडली, तिला लागलं, तर मी तिच्याजवळ असताना मी जे करू शकेन त्याच्यापेक्षा जास्त तिची आजी करेल. आजीला जास्त माहीत असेल की पटकन काय करायचं, आता कसं हे हँडल करायचं, आणि मला कसलीच काळजी नसते. तर ही सिच्युएशन जेव्हा एका स्त्रीच्या आयुष्यात असते तेव्हा मला असं वाटतं की ती भयंकर भाग्यवान आहे स्त्री जी मी होते. की माझी मुलगी लहान असताना माझ्या सासूबाई ठामपणे माझ्या पाठीशी उभ्या होत्या. त्यांनी नेहमीच मला हे सांगितलं की तू हवं ते काम कर. कधीच त्यांनी मला अडवलं नाही. त्यांना खूप अभिमान होता माझ्या कामाचा. त्यांनी माझं प्रत्येक मी लिहिलेलं नाटकही येऊन बघितलं,
तर आता त्या बाहेर हिंडू फिरू शकत नाहीत फारशा, पण आत्तापर्यंत माझं गुमनाम है कोई जे नाटक आलं होतं तेव्हाही त्यांना हिंडा फिरायला जरा त्रास सुरू झाला होता. तरीही त्या आल्या, त्यांच्या डोळ्यात पाणी होतं, म्हणजे अभिमानाने पाणी होतं. आणि त्यांना म्हणजे एखादी बाई स्वतःच्या मुलीचं काय कौतुक करेल आणि स्वतःच्या मुलीचा किती अभिमान बाळगेल त्यापेक्षा जास्त मला सतत माझ्या सासूबाईंच्या डोळ्यात माझ्यासाठी दिसत आलंय. वाव, म्हणजे सासूची साथ होती म्हणून तुम्ही आता आहात. कारण खूप ठिकाणी असं होतं की नाही, सासूबाईंना आवडत नाहीत गोष्टी आणि मग त्या थोड्याशा लांब राहतात. कारण भांडणं होण्यापेक्षा थोडंसं एक अंतर ठेवलेलं बरं, मग आपण हवं तर सणासुदाला भेटू. बट तुमच्यासोबत त्या होत आहेत म्हणजे अजूनही, आणि त्या अजूनही तुम्हाला सपोर्ट करते, तू जा मी बघते. आणि खरं तर आम्ही एकत्र राहत नव्हतो, म्हणजे आमची जवळ घरं, पण अगदी लग्नापासून आमची घरं वेगवेगळी होती. पण मला असं वाटतं की त्यामुळे आमचा बॉन्ड जास्त छान राहिला, की जे सतत एकत्र राहून भांडं लागतंच आपण म्हणतो तसं काही न होता त्या ठामपणे नेहमी माझ्या बरोबरच होत्या आणि सतत त्यांची साथ मिळत राहिली एका घरात न राहून सुद्धा. वा, मस्त हे. म्हणून तुम्ही आता लेखन आणि ॲक्च्युली अभिनयावर जास्त फोकस देऊ शकला. तुम्हाला जर नृत्य आवडतं एवढं, तर तुम्ही आता पुन्हा कंटिन्यू का नाही करत? खरं सांगायचं तर मी नृत्य प्रोफेशनली कधीच केलं नाही. मला ते आवडत नेहमीच होतं आणि थोड्याफार प्रमाणात मी ते नंतरही करत राहिले. जसं बाई पण भारी देवामध्ये प्रॉपर मला नृत्य करता आलं. आणि बऱ्याचदा असं होतं की आपण व्यायाम करतो किंवा योगा करतो. व्यायामाचे आपल्याला आवडतील असे वेगवेगळे प्रकार असतात. काही जण सायकलिंग करतात, काही जण चालायला जातात, काही जण स्विमिंग करतात. तसं माझ्यासाठी सगळ्यात आवडता व्यायामाचा प्रकार आहे की डान्स. की मग गेली काही वर्ष मी जसं जमेल तसं डान्सचा क्लासही करते. म्हणजे फार सिरियसली मला शास्त्रीय नृत्य नाही शिकता आलं, पण मला आयुष्यभर माझं शरीर चालतं ठेवण्यासाठी मला आवडेल असं काय करता येईल तर मला डान्स करता येईल, म्हणून तो तितपत त्या प्रमाणात मी चालू ठेवलाच होता, ज्याचा मला अर्थात बाई पण भारी देवामध्ये फायदा झाला. आणि मी थोड्याफार प्रमाणात अजूनही डान्स करतच असते. भारी, म्हणजे सुरू राहणं महत्त्वाचं असतं. अगदी तो पूर्ण पॉज झाला मग गेलं, मग निघून जातं ते पूर्ण शरीरातून. जसं तुम्ही बोललात की तुम्ही कुठेतरी सुरू करण्यासाठी नृत्य करता, पण आता काय होतं माहिती, एवढा सगळा कालावधी तुम्ही जेव्हा काम करता तेव्हा कुठेतरी एक मेंटल स्ट्रेस येतो किंवा एक मेंटल डिझॅबिलिटी काय म्हणताय ना, थोडंसं एक त्रास होतोच की चिडचिडपणा होणं किंवा अगदीच मध्येच गायब, पुन्हा झोन आऊट होणं. आणि आताच्या स्त्रियांमध्ये खूप होतं, कारण त्या दोन्ही मॅनेज करतात आणि ते त्यांना करावंसं वाटतं आणि ते प्राऊडली करतात की नाही मला करायचं, पण कुठेतरी एक त्रास होतोच. मग तेव्हा तुम्ही काय करता? मला असं वाटतं कुठल्याही स्त्रीसाठी किंवा कुठल्याही व्यक्तीसाठी मी टाईम घेणं हे खूप गरजेचं आहे. हे जे तू सांगतेस हे सगळं हँडल करण्यासाठी डोकं शांत राहायला हवं. खूप गोंधळ असतो आपल्या आजूबाजूला, खूप आपल्याला गोष्टी करायच्या असतात. त्यातून मी टाईम काढण्याचे 2 प्रकार आहेत. एक, दिवसभरात तुम्हाला जर जमणार असेल तर अर्धा तास तुम्ही काढू शकता. मग तुम्हाला जे आवडत असेल ते करा. जसं मी म्हटलं तसं प्रत्येकाची आपापली आवडती गोष्ट असते. मला जर डान्स आवडत असेल तर मी अर्धा तास डान्स करावा. एखादीला फक्त ध्यान लावून बसणं आवडत असेल तर तिने ते करावं. एखादीला शांतपणे पुस्तक वाचत आडवं होणं आवडत असेल तर तिने ते करावं. पण प्रत्येकीला दिवसभरात अर्धा तास 1 ताससुद्धा मिळेल असं नाही सांगता येत. तर मग एक वेगळा प्रकारही आहे जो मी बऱ्याचदा स्वतःसाठी करते, की इथलं सगळं बाजूला ठेवून फक्त स्वतःसाठी म्हणून एकटीने कुठेतरी जाऊन 2 ते 3 दिवस राहायचं. मी बऱ्याचदा असंही करते की मला प्रवासाची फारशी आवड नाही आहे आणि प्रवासात वेळ घालवण्यापेक्षा मला असं आवडतं की मुंबईतच एखाद्या छानशा ठिकाणी, म्हणजे आज आपल्याकडे रिसॉर्ट्स आहेत, समुद्रकिनारीची रिसॉर्ट्स आहेत, बीच हाऊसेस आहेत, तर अशा ठिकाणी शांतपणे मी एकटी जाऊन 2 ते 3 दिवस राहते. घरच्यांशी माझा संपर्क असतो फोनवर थोडाफार, पण मी काहीही विचार न करता पूर्णपणे मेंदू रिकामा करून फक्त स्वतःमध्ये राहायचं, शांतपणे राहायचं. असे 2 ते 3 दिवस काढल्यानंतर पुन्हा एकदा ताजतवानं होऊन तुम्हाला इथल्या रोजच्या रहाटगाडग्याला जोडून घेता येतं आणि पुन्हा नव्याने सुरुवात करता येते. ॲक्च्युली मी टाईम इज इम्पॉर्टंट नाव, कारण बघायला गेलं ना तुम्हाला तर, तुमच्यासारख्या लोकांना तर खरंच गरज आहे मी टाईमची. आणि ज्या खरंच स्त्रिया कष्ट करतात किंवा त्या दिवस राहतात, काही काहींना तर वेळ पण नाही मिळत की नाही आता चल, असं पण होतं त्यांचं की नाही आता झालं काम, झोपूया, उठूया, परत ते. मी तर म्हणेन की कलाकारांपेक्षा अशा मी टाईमची ज्या महिला नोकरी करतात त्यांना जास्त गरज आहे, कारण त्यांचंही आयुष्य खूप घड्याळाला बांधलं गेलं असतं. म्हणजे माझा ॲक्ट्रेस म्हणून रोजचा दिवस वेगळा असतो, की आज माझा कॉल टाईम समजा 2 वाजताचा असेल तर निदान मला सकाळ मिळते. पण नोकरी करणाऱ्या बायकांचं तसं होत नाही. त्यांना रोज 5 वाजता म्हणजे 5 वाजता उठावंच लागतं, डबे करायचे तर करावेच लागतात, मग परत संध्याकाळी येताना भाजी घ्यायची तर ती त्यावेळेला घ्यावीच लागते. उलट तर असं आयुष्य ज्यांचं आहे त्यांना उलट ते सगळं
त्याची तोडमोड करून 2 ते 3 दिवस फक्त स्वतःसाठी काढणं खूप जास्त गरजेचं आहे असं मला नेहमीच वाटत आलंय. ॲक्च्युली तुम्ही अगदी बरोबर बोलताय. मी असं विचारते की तुम्ही आता ज्या घडामोडी चालू आहेत महिलांच्या बाबतीत स्पेशली, आता असं झालं आहे ना की लांब होतं तोवर आपण म्हणतो नाही सेफ आहे, पण आता ॲक्च्युली आपल्या शेजारी घडतं, काही गोष्टी घडतात आणि ते आपल्याला बोलायला पण लाज पण वाटते आणि ते आपण तोंडावर बोलू पण कधी कधी काही लोकांना नाही आवडत त्यामुळे आपण पटकन त्या क्लिअर बोलू नाही शकत. मग तुम्हाला त्या बाबतीत काय बोलायचं आहे? आपल्या आजूबाजूला आत्ता ज्या काही महिलांच्या बाबतीत गोष्टी घडत आहेत म्हणजे त्यांच्यावरचे अत्याचार असतील किंवा त्यांना मान न देणं असेल तर पूर्वीपासून असं व्हायचं नाही असं नाही, पण आता बऱ्याच प्रमाणात असं झालं आहे की जग इतकं जवळ आलं आहे की जर अशा 10 घटना घडल्या तर त्या 10च्या 10 तुम्हाला कळतात लगेच. आधीसुद्धा म्हणजे एक 20 वर्षापूर्वीसुद्धा दिवसभरात 10 घटना घडतच असतील, पण त्यातल्या 2 तुम्हाला दुसऱ्या दिवशीचा पेपर वाचल्यानंतर कळायच्या, बाकीच्या 8 तुम्हाला कधीच कळायच्या नाहीत, त्या फक्त पोलिसांना कळायच्या, आपल्यापर्यंत पोहोचायच्या नाहीत. आता असं होतं की रस्त्यावर ॲक्सिडेंट झाला तरी तुम्हाला त्याचं फुटेज बघायला मिळतं, त्यामुळे तुम्ही सोशल मीडिया तुमचं उघडलात की त्याच्यामध्ये ॲक्सिडेंटचे 4 व्हिडिओज तुम्हाला दिसू शकतात. प्रत्येक गोष्ट तुमच्यावर येऊन आदळते. महिलांवर अत्याचार तेव्हाही व्हायचे, आजही होतात, आपल्यापर्यंत ते पोहोचत आहेत जास्त प्रमाणात, हेही आहे. किंवा कदाचित लोकांचा पेशन्स खूप कमी झाला आहे, म्हणजे मेंदूलाच आता आपण अशी शिकवण देतो आहे की जे काही दिसेल ते तुम्ही 10 सेकंदांपेक्षा जास्त बघायचं नाही, 8 सेकंदांपेक्षा बघायचं नाही. मग ते एखादा 8 सेकंदाचं रील असेल तरी त्यात सुद्धा कंटाळा येतो, 6 सेकंदात ते स्क्रोल केलं जातं. हे जेव्हा वर्षानुवर्ष एखादी व्यक्ती करत राहते तेव्हा त्याच्या मेंदूला हा संदेश जातो की कुठलीच गोष्ट 8 सेकंदांपेक्षा जास्त करायची नाही आहे. हा प्रकार माणसं आता दिवसभरात इतकं करतात, 6 सेकंद 8 सेकंद सतत बदलत राहणं की कुठल्याच बाबतीत विचारांचा ठहराव राहिला नाही आहे. एखाद्या विषयावर तू बसून आज 10 मिनटं विचार करशील असं होत नाही, कारण आता तुझ्या मेंदूला हे माहितीच नाही आहे की 10 मिनटं सलग विचार करता येतो. मेंदूला आपण हेच शिकवलंय की 8-10 सेकंदांपेक्षा जास्त एका विषयावर टिकायचंच नाही, आपण सतत बदलत राहायचं हे शिकवलंय. सो संयम सुटलाय आणि तो सुटलेला संयम प्रत्येक बाबतीत दिसतोय. कदाचित म्हणून अत्याचार वाढले असतील की सहन करण्याची ताकद, विचार करून शांतपणे थांबून एखाद्या गोष्टीवर विचार करणं हे आज आपल्या मेंदूला माहीत नाही आहे, कारण गेली काही वर्ष आपणच आपल्या मेंदूला हे शिकवलंय की कुठल्याच गोष्टीवर 8 ते 10 सेकंदांपेक्षा जास्त टिकायचं नाही. 20 सेकंदाचं रील आपण बघितलं म्हणजे बापरे केवढा वेळ आपण एकच रील बघतोय असं आपल्यालाच वाटतं, कारण मेंदू म्हणतो मला नाही थांबायचं आता 20 सेकंदापेक्षा याच्या. त्यामुळे एखादाचा महत्त्वाचा विषय जेव्हा तुमच्यासमोर येतो तेव्हाही तुम्ही त्याच्यावर 10 सेकंदांपेक्षा जास्त नाही टिकू शकत. त्यामुळे आणि मुळातच जी माणसं कमी शिकलेली आहेत, मुळातच ज्यांची पोच कमी आहे, अशा माणसांना तर आत्ता आपण काय करतोय, आपण कसे वागतोय आणि हे वागणं चुकीचं आहे हे कळणं आता खूप अवघड झालेलं आहे, कारण त्यांच्याही मेंदूवर हाच परिणाम झाला आहे की कसलाच विचार करायचा नाही, 8 ते 10 सेकंदांपेक्षा कशावरच जास्त थांबायचं नाही. तर ह्या सगळ्याचे मला असं वाटतं की हे एकत्रित परिणाम आहेत. तुम्ही जे काही 2 गोष्टी एकत्र करून मांडल्या आहेत असं वाटतं मला. हे खोटं आहे का मला सांग? नाही खोटं नाही, दिवस असाच जातो, म्हणजे थोड्या दिवसांनी झोपेत सुद्धा एखाद्याचं बोट बघते. नाही, कारण आतापर्यंत मी तरी असं मानत होते किंवा तेच इंस्टाग्रामवरती रील्स बघताना असं वाटायचं की हे कदाचित न शिकलेल्यांची लक्षणं असतील, पण काही शिकलेले पण असेच वागतात, त्याला असं नाही आहे काही. कारण शिकलेली माणसंही आज आपल्या मेंदूला हेच शिकवत आहेत की फार कसलाच विचार करायची गरज नाही आहे, मेंदू हा विचार करण्यासाठी बनलाच नाही आहे असं आता ते मेंदूला वाटायला लागलं आहे, कारण आपणच ते त्याला रोज सांगतोय. आणि शिकलेली माणसं सुद्धा सतत फोनवर असतातच. मुळात इंटरनेट तुमच्यावर डस्टबिन्स भरभरून कचरा ओतत असतं. जे तुम्ही फोन ओपन केल्यावर कुठलीही साईट ओपन कर, तू नुसत्या बातम्या वाच, तू सोशल मीडियावर जा, त्यातल्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर जा, अशा अनेक गोष्टी म्हणजे लिटरली लाखो करोडो गोष्टी आता रोज तुला अशा बघायला मिळतात ज्या तुला कळण्याची गरजच नाही आहे. कोण कुठे गेला, कोणी काय खाल्लं, आज कोणी काय घातलं, कोणाच्या मनात काय आहे, हे सतत मला कळत राहण्याची गरज नाही आहे माझ्या मेंदूला. माणसाचा, मनुष्य प्राण्याचा मेंदू त्याच्यासाठी डिझाईनच नाही आहे. तर तुम्ही त्या मेंदूवर किती कचरा फेकाल. जगभरात ओळखीच्या अनोळखी माणसाच्या आयुष्यात, घरात, बेडरूममध्ये, कपड्यांमध्ये, मेकअपमध्ये काय घडतंय हे तुम्ही किती सांगत राहाल तुमच्या मेंदूला. त्यामुळे आज माणसांच्या मेंदूत फक्त केऑस आहे.
जो परत आपणच दिलाय. आणि परत आपण तिथेच येतो की मग शांतपणे एखाद्या गोष्टीचा विचार करायचा, हे आज अशा लोकांचे मेंदू करूच शकत नाही आहे. थँकफुली माझ्या आजूबाजूला अनेक अशी लोकं आहेत, मी स्वतः हे केलं आहे, खूप जणांनी केलं आहे की आता आपण खूप मजा केली 10-1 वर्ष 10-12 वर्ष खूप इंटरनेटवर आपण राहिलो. आता इंटरनेटला आपण बॅकग्राऊंडमध्ये पाठवूया, जेव्हा आपल्याला त्याची गरज असेल तेव्हा आपण ते वापरूया. मला जर एखाद्या व्यक्तीबद्दल आज माहीत करून घ्यायचं आहे की तू ग्रॅज्युएट झालीस का, हा जर मला प्रश्न पडला तर मी जरूर तुझ्या पेजवर जावं, मी जरूर हे शोधून काढावं की तू झालीस का ग्रॅज्युएट. ओके, या तारखेला तिने फोटो टाकलाय, ती झाली ग्रॅज्युएट. पण म्हणून तू काय खातेस, काय पितेस, कुठे गेलीस, कुठे पार्टी केलीस, किती वाजता उठलीस, किती वाजता झोपलीस, हे मला कळता कामा नये. त्यामुळे त्यातून आता दूर राहायला हवं. मला जेव्हा काहीतरी वाटेल तेव्हा मी जाऊन शोधून काढीन ते. पण मला कोणीतरी व्हिडिओ पाठवला आहे म्हणून मी तो उघडणार नाही. त्या माणसाला तो आवडला आहे म्हणून त्यांनी मला पाठवला, मी तो उघडणार नाही. कारण मला व्हॉट्सॲपवर सुद्धा दिवसालाचे 50 व्हिडिओज येत असतात. तर ते सगळेच्या सगळे मला कळण्याची गरज नाही, ते उघडायचे नाहीत. हे आता माझ्या आजूबाजूची बरीच माणसं करायला लागली आहेत. त्यामुळे पटकन फरक लक्षात येतो. साधं उदाहरण देते, फोन नंबर्स लक्षात नाही राहत किंवा समोर माणूस आल्यानंतर अरे मला ह्याचं नाव माहिती आहे पण काय ह्याचं नाव, हे आपण सगळे फेस करतोय आता. 15 दिवस जर तू सोशल मीडिया कमी वापरलास किंवा दिवसात फोन जर तू 3 तास वापरत असशील तर 15 मिनिटंच वापरलास, मुळात हे विनाकारण स्क्रोलिंग केलं नाहीस तर तुला 15 दिवसात फरक जाणवतो की अरे मला असं होत नाही आता, ह्याचं नावच मी विसरले किंवा हे माझ्या लक्षातच नाही राहिलं, हे माझं कमी झालं आहे. हा फरक तुझ्या पटकन लक्षात येतो. पण आपण आता मेंदूला तो वेळच देत नाही आहोत. ॲक्च्युली तुम्ही बरोबर बोलताय की मी सुद्धा आता समजा इन्स्टावरती गेली ना तर मला असं कळालं किंवा समजण्यात आलं की आपण जेव्हा इन्स्टा रील शेअर करतो ना तेव्हा आपण नाती जपतो. हे आताचं सध्या चालू आहे. म्हणजे मी एकाला फोन केला, काय रे बोलत नाही आपण आता सध्या, नाही आपण इन्स्टा पाठवतो ना, म्हणजे आपलं कन्व्हर्सेशन कुठे आहे. तू माझा भाऊ मित्र किंवा बहीण कोणी असू दे, पण आपलं कन्व्हर्सेशन नाहीच होत आहे, आपण फक्त इन्स्टा रील्स शेअर करतोय आणि खूप चुकीचं आहे. त्यामुळे बऱ्याच जणांमध्ये कन्व्हर्सेशन कमी झालेत. हे किती दुर्दैवी आहे बघ की रील मी तुला पाठवलं म्हणजे माझा तुझ्याशी संवाद झाला असं मला वाटणं, हे किती दुर्दैवी आहे बघ. म्हणजे मी शॉक होती, म्हटलं हे आता असं होतं. आणि त्यामुळे असं म्हणतात ना की इंटरनेटने जी नाती जवळ आणलेली पुन्हा दूर जातात. प्रश्नच नाही. त्यामुळे ते एकदम असं खरंच वेगळं वाटलं मला ते ऐकल्यावर. तुम्ही बोलला तेव्हा ते रिअलाइज पण झालं, अरे हा आपल्यासोबत हे झालेलं. मुळात हे आभासी जग आहे आणि सगळ्या लोकांच्या आयुष्यात काय काय घडतं हे कळत राहण्याची आपल्याला गरज नाही आहे. ज्यांच्या आयुष्यात आपल्याला खरंच रस आहे त्यांच्याशी आपण स्वतः कनेक्ट व्हायला हवं. ते तू म्हणतेस तसं परत त्याचं एक रील आला म्हणून मला कळलं असं होता कामा नये. तर आपलं फोनवर बोलणं झालं म्हणून, आपली भेट झाली म्हणून, समोरासमोर दिसलो म्हणून तो संवाद व्हायला हवा, जो अर्थातच मागे पडतोय. ॲक्च्युली आता फक्त मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे. बोलतोय हो, आता संपवण्याच्या मार्गावर आली मी. महत्त्वाचा प्रश्न होता की तुमच्या आयुष्यातली स्पेशल अशी व्यक्ती ज्याच्यासोबत तुम्ही खूप वर्ष बोलला नाहीत किंवा तुमचं एक कन्व्हर्सेशनच झालं नाही आहे बिकॉज ऑफ कामामुळे. असं नाही की असं जाणून बुजून नाही की आपण एक ठरवतो ना आता की नाही आता आज बोलूया, पण अरे वेळच निघून गेली किंवा लेट झालं, मग ठीक आहे उद्या बोलूया, असं करत बरेच वर्ष किंवा बरेच महिने आठवडे निघून गेलेत. नाही म्हणजे कोणाशी तरी बोलणं थांबलं किंवा काहीतरी वाद झाला म्हणून बोलणं थांबलं असं तर झालं नाहीये. हां, पण असं बऱ्याचदा होतं की एखादी मैत्री असते जी काळाच्या ओघात मागे पडते. म्हणजे खूप जवळची मैत्री असते, तुमचं सतत एकमेकांची शेअरिंग असतं, तुमचं आयुष्य पूर्णपणे आतून बाहेरून माहीत असतं आणि काहीच कारण नसताना, म्हणजे मी हे अगदी अंडरलाईन करेन की कुठलाही वाद न होता, कुठलंही भांडण न होता, काहीच त्याला कारण न होता एक तो काळ संपला, तुझं वेगळं सुरू झालं, माझं काहीतरी वेगळं सुरू झालं म्हणून शांतपणे ती मैत्री हळूहळू कमी झाली आणि आता आमचा फारसा कॉन्टॅक्ट नाही आहे. असं मी आवर्जून नाव घेईन शर्वरी पाटणकरचं. शर्वरी आणि मी दुर्गा झाली ओरीमध्ये एकत्र होतो. तिच्या माझ्या वयात खूप अंतर आहे. शर्वरी स्वतः लेखक आहे, अभिनेत्री आहे. तर आम्ही सावल्या नावाचं सत्यदेव दुबेंचं नाटकही एकत्र केलं आणि त्या काळात आम्ही सतत एकत्र असायचो. म्हणजे मी जे म्हणते की फोन नंबर्स आपल्या लक्षात राहत नाहीत, आज माझ्या मेंदूला एकच फोन नंबर लक्षात आहे, तो म्हणजे शर्वरीच्या घरचा फोन नंबर. इतक्यांदा तो डायल केला जायचा.
आणि जवळजवळ 10 वर्ष आमची अशी मैत्री होती की एकही गोष्ट आमची एकमेकींना माहीत नाही आहे असं झालं नाही. पण समहाऊ त्याच्यानंतर असं झालं की तिचं काहीतरी वेगळं सुरू झालं, माझे वेगळे प्रोजेक्ट सुरू झाले आणि मग आमचा तो कॉन्टॅक्ट संपला. आजही जेव्हा मी आणि शारू भेटतो तेव्हा असे भेटतो जणू काही आपण 15 मिनिटापूर्वीच बोललो होतो आणि भरभरून बोलतो आणि बोलायचं थांबतच नाही आम्ही. म्हणजे तू किती बोलशील आणि मी किती बोलेन असं होतं. पण अशी एक भेट झाल्यानंतर परत पुन्हा आमचा कॉन्टॅक्ट नसतो. तर मला एकीकडे असं वाटतं की हे मैत्रीचं सौंदर्यसुद्धा आहे आणि एकीकडे असं वाटतं की काहीच कारण नसताना तुमचा कॉन्टॅक्टच संपला असंही होऊ शकतं. ॲक्च्युली पण शर्वरी मॅम, ताई, कोण मी ॲक्च्युली बघितलं नाही त्यांना, बट त्या तुम्ही परत भेटा, पुन्हा तुम्ही छान गप्पा मारा, एकत्र खेळा हवं तर छान छान फोटोज काढा आणि तुम्ही ते इन्स्टावरती टाका आणि आम्ही ते बघू नक्की. तुम्ही इतक्या वर्षाच्या प्रवासामध्ये तुम्हाला कोणी असं प्रॉब्लेमॅटिक बोललेलं का, किंवा असं तुम्हाला हर्ट झाले खूप त्या गोष्टीचं? आणि असंच नाही, पर्सनल नाही, बट एक तुम्ही स्त्री आहात म्हणून तुम्हाला असं डावललं गेलं किंवा टोचलं गेलं की अरे तू महिला आहेस, तू असं कसं करू शकतेस, किंवा तू स्त्री आहेस, तू असं कसं करू शकतेस? खरं सांगायचं तर मला स्त्री म्हणून नाही डावललं गेलं. मला या बाबतीत नेहमीच असा अनुभव आला आहे की तुमचं काम जर चोख असेल तर समोरचा माणूस स्त्री आणि पुरुष असा भेदभाव नाही करत, त्याची हिंमतच नाही होत. आणि मला असं वाटतं की मी स्त्री असल्याचा वेगळा काही उपयोग करण्याची गरज नाही आहे. इनफॅक्ट माझ्या नाटकांना वगैरे सुद्धा माझं नाव लेखक असं लागतं, लेखिका असं लागत नाही, कारण मला असं वाटतं की ह्या कामाचा माझ्या जेंडरशी काही संबंध नाही आहे. हे नाटक लिहिणारी व्यक्ती स्त्री आहे का पुरुष आहे हे प्रेक्षकांना कळण्याची गरज नाही आहे, त्यांनी ते नाटक म्हणून बघावं. तसंच मला असं वाटतं की माझ्याकडे स्त्री म्हणून बघू नये कोणी, माझ्याकडे एक व्यक्ती म्हणून बघावं. आणि जर तुमचं काम चोख असेल, की जर माझं लिखाण चोख असेल, तर बघणारा हा विचार नाही करत की ही बाई आहे ना, मग आपण हिच्याशी नको बरं वागूया. त्याला हाच विचार करावा लागतो की बाई असू दे पुरुष असू दे, मला तिच्या लिखाणाची गरज आहे आत्ता, मला हवं आहे तिने माझा प्रोजेक्ट लिहायला, तर तो तुम्हाला आदरच देतो. तर मला असं वाटतं की आदर ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला कमवावी लागते, ती तुम्हाला सहज मिळत नाही, किंवा तुम्ही कोणीतरी आहात किंवा नाही आहात म्हणून ती कमी जास्त नाही होत. ती तुमच्या वागणुकीने आणि तुमच्या कामातूनच मिळते तुम्हाला. त्यामुळे आदर हा नेहमी तुम्हाला मिळवावा लागतो, मग तिथे स्त्री पुरुषाचा प्रश्न येत नाही. आणि मी नेहमीच हे पाळल्यामुळे मला ह्याला सामोरं नाही जावं लागलं की स्त्री म्हणून मला कुठेतरी डावललं गेलं. चांगली गोष्ट आहे ॲक्च्युली, कारण मी जितक्या स्त्री महिला कलाकारांसोबत किंवा महिलांसोबत, कलाकार नाही कुठेही असू दे, त्यांना कुठे ना कुठे तो एक भेदभाव किंवा एक गोष्ट ती जाणवली होती. ती त्यांच्याकडेच नाही असं नाही, तर आजूबाजूला त्यांच्या आजूबाजूच्या जेवढ्या महिला आहे, जेवढ्या कोणी काम करतात कुठेही असू दे, कॉर्पोरेट असू दे, आपली इंडस्ट्री असू दे, कुठलीही इंडस्ट्री असू दे, इवन ज्या हाऊस हेल्पर असतात त्यांच्यासोबतसुद्धा ते झालं होतं. सो ते ऐकण्यात एकदम असं होतं की ही अजूनही गोष्ट होते, 2025 सुरू आहे, स्टील ती गोष्ट होते, होत असेलच. म्हणजे जगात होत नाही असं मी म्हणतच नाही, मी माझ्या बाबतीत सांगितलं एकतर. आणि दुसरी गोष्ट मला अशीही वाटते की उद्या जर मला एखादी गोष्ट मिळाली नाही, म्हणजे समजा मी काहीतरी लिहिलं आणि समोरच्याला ते आवडलं नाही आणि त्यांनी मला सांगितलं की शिल्पा हे घाणेरडं आहे, हे मी वापरणार नाही आहे, तर माझी 4 लोकांना सांगण्याची ही पद्धत असू शकते की हां मी बाई आहे ना म्हणून त्यांनी माझं हे घेतलं नाही, असं होऊच शकतं. ह्यातून मी एक स्त्री म्हणून बाहेर पडायला हवं. मीच या मानसिकतेतून बाहेर पडायला हवं की माझं काम स्वीकारलं नाही गेलं कारण मी स्त्री आहे. हा मुलामा चढवणं खूप सोपं असतं. मी हे एक्सेप्ट करायला हवं की नाही माझं काम तितकं चोख नव्हतं, मी जर पुरुष असते तरीसुद्धा माझं काम वाईटच होतं, ते स्वीकारलं गेलं नसतं. पण आपण ऑटोमॅटिकली कुठेतरी ह्या झोनमध्ये जातो की हां बरोबर आहे, मी स्त्री आहे ना म्हणून मग ते मला असं वागवलं गेलं, अच्छा तो रोल मला मिळाला नाही, बरोबर आहे स्त्रियांना असंच वागवतात, अच्छा पेमेंट त्यांनी माझं केलं नाही, मी स्त्री आहे ना म्हणून असं झालं. पुरुषांची पेमेंट्स चोख होतात या इंडस्ट्रीमध्ये तर नाही होत. त्यामुळे खूप ठिकाणी खरं तर जेव्हा समोरचा तुमच्याशी वाईट वागतो तेव्हा तो तुम्ही स्त्री आहात म्हणून वाईट वागलेला नसतो, तुम्ही कमी पडताय म्हणून तो वाईट वागलेला असतो. तर हे आपण आधी स्वीकारायला हवं की माझं काम तितकंसं बरं नाही आहे म्हणून समोरचं माझ्याशी बरं वागत नाही आहे, मी स्त्री आहे म्हणूनच हे होत असेल, हे आपण परस्पर ठरवून पार होऊ नये असं मला वाटतं. अर्थातच तू म्हणतेस तसं हे आता 100% स्त्रियांना नाहीच लागू होणार, अनेकदा असं होतही असेल. माझ्या सुदैवाने मला त्याला सामोरं जावं लागलं नाही आहे.
टचवूड. मला तुमच्यासोबत गप्पा मारून खूप मजा आली. तुम्ही आता सध्या बिझी आहात, त्याच्यामुळे फारसा वेळ घेत नाही मी. थँक्यू सो मच. मराठी मनोरंजन विश्वाकडून तुम्हाला थँक्यू. आणि मुळात म्हणजे मी आज एक गिफ्ट आणलं आहे. गिफ्ट म्हणजे एक लेटर आहे तुमच्यासाठी छोटंसं, जे मी प्रयत्न केला लिहायचा, जे काही मला फार छान लिहिता येत नाही तरी. सो मला ते तुम्हाला द्यायचं आहे आता. ओके. तर शिल्पाताई, हे आमच्याकडून तुमच्यासाठी छोटीशी प्रेमाची गोष्ट. थँक्यू सो मच. मला खरंच खूप छान वाटलंय, कारण म्हटलं तसं मी मगाशी की मी डिजिटल जगापासून थोडं त्यातल्या त्यात दूर राहण्याचा प्रयत्न करते. आणि हे तुला एक मोठंच्या मोठं टाईप करणं खरं तर सोपं होतं, पण हे हाताने लिहिलेलं नाही, हाताने नाहीये. माझं अक्षर फार सुंदर नाहीये. लिहिण्याचे कष्ट घेतले गेले आहेत, हे कष्ट घेतले गेले आहेत, हे जास्त महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. की खरोखर एका माणसापर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करता, हे फार छान आहे. मुळात पत्र हल्ली कोणीही कोणाला लिहित नाही, त्यामुळे मी फार खुश आहे. मी हे वाचू. माझं ॲक्च्युअली अक्षर खूप खूप वाईट आहे, कारण आपला एक गॅप गेलाय. त्यामुळे सुद्धा अक्षर किती वाईट असलं तरी तुला हेही लक्षात येत आहे की आता आपण हाताने फार लिहितच नाही. अरे मी हे वाचते, मला खूप छान वाटते. प्रिय शिल्पाताई, ती आहे म्हणून सारे विश्व आहे, ती आहे म्हणून सारे घर आहे, ती आहे म्हणून सुंदर नाती आहेत, ती आहे म्हणून नात्यांमध्ये प्रेम आहे. ताई, तुमचं लेखन तर उत्तमच आहे आणि त्यासोबत अभिनयसुद्धा कमाल आहे. कैरी या चित्रपटातून तुम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आलात आणि त्याचबरोबर तुम्ही प्रेक्षकांचं मन जिंकलं. ठरलं तर मगमधील प्रतिमा आत्या ही भूमिका प्रेक्षकांच्या मनात अगदी रुजली आणि त्या भूमिकेला तुम्ही साजेसं रूप दिलं. अशाच अभिनयातून आणि लेखनातून तुम्ही प्रेक्षकांना भेटायला येत राहा. बाकी खूप प्रेम. खूप थँक्यू, मनापासून थँक्यू. मला खरंच खूप छान वाटलं या पत्राने. हे इतकं गोड जेस्चर आहे, मला खरंच खूप छान वाटलं. म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहेत आत्ता एक्सप्रेस करायला. खूप छान, थँक्यू सो मच. हे आयुष्यभर माझ्याकडे राहील. थँक्यू सो मच. असं एखाद्याला आवडलं आपण जे लिहिलं ते खूप महत्त्वाचं असतं, कारण ते जेस्चरच खूप महत्त्वाचं आहे. हे असं पत्र पर्सनल तुला लिहावंसं वाटणं हे खूप छान आहे. थँक्यू सो मच.